निपाड तालुक्यातील देवगाव मराठा विद्याप्रसारक येथे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांचा यशस्वी कार्यक्रम संपन्न। विद्यार्थ्यांच्या शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यक। बाळासाहेब क्षीरसागर विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ। देवगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे। विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम विज्ञान प्रदर्शनातून होते। विद्यार्थ्यांच्या शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यक असल्याने नवनवीन संकल्पनावर आधारित विज्ञान प्रदर्शन ही काळाची गरज असल्याचे असे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले। ते देवगाव तालुका निपाड येथील श्री D.R. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषण प्रसंगी बोलत होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संचालक शिवाजी गडाख, शालेय समितीचे अध्यक्ष भाऊराव बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष सचिन बोचरे, अभिनव बाल विकास शालेय समितीचे अध्यक्ष गजिराज खोळे, पोलीस पाटील सुनील बोचरे, सुनंदा बोचरे, अबुभाई कादरी, सुरेश बोचरे, बाळासाहेब कुलकर्णी, वाल्मिक बोचरे, गोरख निलख, सोमनाथ निलख, धनंजय जोशी, मनोहर बोचरे, संपतराव आडागळे, बाळासाहेब मोरे, गोपीनाथ मेमाने, सोमनाथ मेमाने, मधुकर मेमाने, अनिल निकम, प्राचार्य K.M. गाजरे इत्यादी उपस्थित होते। विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा संचालक शिवाजी गडाख यांनी व्यक्त केली। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ओला कचरा, सुका कचरा, जलशुद्धीकरण, अन्न व स्वच्छता, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन आदींसह विविध विषयांचे कल्पनांनी आपले एकूण 94 प्रकल्प सादर केले। मान्यवरांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले। प्रास्ताविक विज्ञान समिती प्रमुख J.S. खैरनार यांनी केले तर सूत्रसंचालन उपशिक्षक दीपक आयर यांनी केले। विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलसाठी प्रवीण पाटील, येवला तालुका प्रतिनिधी।